3 महिन्यापूर्वी नीटचा घोटाळा ज्यावेळी पुढे आला त्यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी हा मुद्दा पहिल्यांदा या देशामध्ये आणला आणि छात्रों की गूंजच्या माध्यमातून हा मुद्दा देशव्यापी नेण्याचं काम राहुल गांधींनी केलं। त्यानंतर या देशामध्ये जेनझी म्हणजे तरुणांनी देखील यामध्ये प्रचंड मोठा पुढाकार त्या ठिकाणी घेतला। जंतर मंतरवर झालेलं आंदोलन असेल, पंतप्रधानांच्या घरासमोर देशातल्या सगळ्या खासदारांनी केलेलं आंदोलन असेल, मागणी काय होती? एका बाजूला कोट्यावधी युवती या देशातले संघर्ष करत होते, मागणी एकच, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा या ठिकाणी व्हावा अशी मागणी होती। आणि मला वाटते हा या देशातल्या युवक आणि युवतींचा आवाज शेवटी सरकारला ऐकावं लागलं। हा विजय या देशातल्या सच्चाईसाठी लढणाऱ्या तरुण आणि तरुणींचा आहे। संविधान टिकलं पाहिजे आणि लोकशाही टिकली पाहिजे यासाठी लढणाऱ्या या सगळ्या देशातल्या तरुणाईचा हा विजय असं म्हणावं लागेल। नाही, मागणी मुळात तीच आहे की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा व्हावा। काल राहुल गांधींनी देखील प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की त्यांचं खातं बदलणं वगैरे कुणाला मान्य असणार नाही। त्यामुळे आता राजीनामा दिला तर त्यांनी निवांत बसावं, जबाबदारी स्वीकारलेली आहे, त्यांनी चूक झालेली आहे, त्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे, त्यांनी त्या ठिकाणी बाजूला राहावं। विद्यार्थ्यांच्या सगळ्या मागण्यांचा विचार मान्य झालेला आहे, तशा प्रकारची प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेली आहे। काँग्रेस पक्षाची यापुढची भूमिका काय राहणार आहे? नाही, काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी सकाळी देखील राहुलजींनी ज्यावेळी प्रेस घेतली त्यावेळी देखील सांगितलं होतं की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा या ठिकाणी झाला पाहिजे। पोलीस कारवाया ज्या झाल्या त्या संदर्भातली चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि उद्याच्या भविष्यकाळात या परीक्षा कशा होणार या संदर्भातला कायदा किंवा त्या गोष्टी होणार आहेत त्याच्या संदर्भात विश्वासात घेऊन लोकांच्या पुढं हे जाणं गरजेचं आहे असं सांगितलं आहे। आता एक 5-10 मिनिटात त्यांची प्रेस कॉन्फरन्स होणार आहे, त्यामध्ये काँग्रेस पक्षाची भूमिका या देशातली या संदर्भात काय असेल हे स्पष्ट होईल। आता तुम्ही मशाल मोर्चा करणार आहे, नेमका त्याचा उद्देश काय असणार आहे? मशाल मोर्चाचा उद्देश नाही, आता दोन विषय, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला असला तरी ज्या विद्यार्थिनींच्यावर या ठिकाणी लाठीमार झाला, जे गुन्हे दाखल झालेले देशभरामध्ये, विद्यार्थी परत घेतो म्हणून सांगितलेलं आहे, परंतु सगळे गुन्हे परत घेतले पाहिजेत। म्हणजे 20-21 FIR फक्त नाही तर देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये अगदी काश्मीर टू कन्याकुमारी जे गुन्हे दाखल झालेत या आंदोलनातले ते परत घ्यावेत अशी आमची मागणी। आणि आज आम्ही हा कॅन्डल मार्च करतोय तो हे अमुनाशपणे जे लाठी हल्ला झाला, मुंबईमध्ये असेल, पुण्यामध्ये शांततेनं झालं, दिल्लीमध्ये त्या ठिकाणी असेल, मुंबईमध्ये एका भगिनीला ज्या पद्धतीनं पोलिसांनी हाताळलं, हे विषय देखील उद्याच्या भविष्यकाळात त्याचा जाब हा सरकारनं दिला पाहिजे। त्या गदारोळानंतर हा सगळा खरं तर राजीनामा झालेला आहे। मात्र या सगळ्या राजीनाम्यानंतर आता भाजपच्या नेत्यांकडून धर्मेंद्र प्रधान यांनी कसं शिक्षणसाठी योगदान दिलेलं आहे या संदर्भातल्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत। मला वाटते त्यांचं योगदान पहिल्या नीटला बसलेल्या 23 लाख लोकांना माहीत आहे, दुसऱ्या नीटला बसलेल्या 20 लाख विद्यार्थ्यांना माहीत आहे। योगदान एवढं होतं तर मग कोट्यावधीची जेनझी रस्त्यावर का उतरली? त्यामुळे योगदानाचं आता टिमकी वाजवण्यात काही पॉईंट नाही। चूक झाली होती ते त्यांनी मान्य केलेली आहे आणि ती मान्य करत असताना सुद्धा पण गेले 3 महिने हा संघर्ष या देशामध्ये करायला लागला। न्याय मिळवण्यासाठी 3 महिने, एक मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी 3 महिने या देशातल्या नागरिकांना रस्त्यावर उतरावं लागलं। मला वाटते त्या पोस्टच्या खाली जे कॉमेंट्स येतात ते कृपा करून त्या पोस्ट करणाऱ्यांनी वाचावे। प्रधानांचा राजीनामा झाल्यानंतर तासाभरातच मुख्यमंत्र्यांना दिल्लीला बोलवून घेतलंय, त्यांच्याकडे केंद्रीय मंत्रीपद, शिक्षण मंत्रीपद याचा विचार सुरू आहे। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र यांना बोलवलं नाही, अजून आता केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार असेल, काय चाललंय त्यांचं आम्हाला कळणार नाही, परंतु ते कशासाठी गेलेत, ज्याच्यासाठी गेलेत त्याला शुभेच्छा आहेत। आंदोलन चालू आहे आणि नरेंद्र मोदींनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं, पण कालपासून मोदींना इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकायला लागतात अशी वेळ पंतप्रधानांवर होते। नाही, ज्यावेळी लोकसभेचं अधिवेशन चालू असतं त्यावेळी पंतप्रधानांनी लोकसभेमध्ये बोललं पाहिजे होतं, जी त्यांची भूमिका मांडायची ती लोकसभेमध्ये मांडायला पाहिजे होती, परंतु शेवटी सोशल मीडियाची ताकद एवढी मोठी आहे, त्यांना रात्री 12 वाजता व्हिडिओ टाकावे लागले आणि दिलासा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला, त्याचा काही फायदा झाला नाही, किंबहुना उलटं बुमरँग झालं।
लोकांची मागणी होती की राजीनामा, आणि तो राजीनामा आज झालेला आहे. या राजीनाम्याच्या निमित्तानं भाजपचं जे काही घोडदौड सुरू होती ती पूर्णपणे थांबली असं म्हणता येईल. देशातली जनता भाजप विरोधात देखील आहे अशा प्रकारचं चित्र उभं राहिलं असं म्हणायचं. नाही, ज्या सोशल मीडियावर गैरवापर भाजपनं केला त्यांना आता त्याचा अनुभव त्या ठिकाणी आलेला आहे. आणि भाजपचं आज जे काय धोरण आहे, 2 पावलं मागं जावंच लागलं, जायला भाग पाडण्यात आलं. तुम्ही पहिलाच 3 महिन्यापूर्वी हा राजीनामा दिला असता तर कदाचित फेस सेव्हिंग झालं असतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.